म्हणा की वाचक सूचकाचं काम असते. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, प्रभुराय नमः. अगस्तीचो महामुनी कथा सांगे श्रीरामा लागुनी, ते कथा सुरस भवनशिनी सावधान श्रवणी ऐकावी. कथेचं अनुसंधान गावबा काका या ठिकाणी सांगतायत. भगवान श्रीरामचंद्रांना अगस्ती ऋषी कथा सांगू लागले. अतिशय सुंदर असणारी भवनाशिनी भवरूपी समुद्रामधून तरुण जाणारी आणि मोक्ष पदाला पोहोचवणारी ही असणारी कथा लक्षपूर्वक ऐका. रावण विचारता मैतळी महेंद्राच्या वनस्थळी, समवेत प्रधान बळी राक्षस न्यावळी भूमंडळ. आणि कैलास पर्वतावरून रावण पुढे निघाला. जात असताना हेमांद्री पर्वत आहे. त्या हिमालयाच्या पर्वताच्या वनामध्ये रावण आला. सगळे असणारे प्रधान जवळ होते आणि सगळं असणारं भूमंडळ पृथ्वीथळ विमानामधून निहाळत हिमालय प्रदेशातून पुढे निघाला. समवेत दशानन पुष्कावरी आरोढून उल्लंघितावन पवन हिमवंत समीप आला. आणि सगळे असणाऱ्या प्रधानांना सोबत घेतलेला आहे. पुष्पक विमानावरती बसलेला आहे. वन उपवन गिरी कंदर उल्लंघन करत 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 राजा रावण हिमालय प्रदेशामध्ये आला. पुणे देखील कन्या रत्न सुरस सुकुमार कमलयन मस्तकी जटा कृष्णाची न तापस वेशे शोभली. आणि त्या हिमालय पर्वताच्या प्रदेशामध्ये रावण आल्यानंतर विमानामधून पृथ्वी तलावरती दृष्टी पडली. त्या असणाऱ्या हिमालयाच्या पायथ्याशी एक सुंदर अशा प्रकारची सुंदर मुलगी रावणाला दिसली. जिचे डोळे कमळासारखे होते. अतिशय सुंदर असणारी सुकुमार मुलगी तापस वेशामध्ये रावणानं पाहिली. विधी पूर्वक अनुष्ठान जैसे करता ऋषी देवगण, तैशी ते सुंदरी पूर्ण तपे दारुण तपतसे. आणि सुंदर अशा प्रकारची मुलगी होती. विधूपूर्वक आणि अनुष्ठान करत होती. जसं ऋषी देव मंडळी तपश्चर्या करतात त्या तापस वेशामध्ये असणारी सुंदर मुलगी रावणानं पाहिली. रावण देखता कन्या रत्न सुशील सुरत गुण संपन्न, काम मोहित प्रांत मौन हास्यवदने पुसता झाला. रावणानं त्या मुलीला पाहिल्यानंतर ना सुशील होती, चांगली होती, सुंदर होती आणि गुणसंपन्न असणारी मुलगी पाहिली. तिच्याविषयी अभिलाष रावणाच्या मनामध्ये निर्माण झाला आणि हास्यस्मित करून रावण त्या मुलीला विचारू लागला. बद्रे अवधारी तो एकलिया वनंतरी रूप तरी देवांगना तुझ सरी न पावती पाहता. आणि रावणानं त्या मुलीला विचारलं, सुंदर असणारी एकटी आहे या वनामध्ये, एवढं असणारं घनघोर वन आहे. या वनामध्ये दुसरं तिसरं कुणीच नाहीये. तुझ्या रूपाचा जर विचार केला तर देवाच्या असणाऱ्या स्त्रिया सुद्धा तुझ्या रूपाची सरी पावत नाही. एवढी सुंदर या वनामध्ये कशी काय सांग. कोण कोणाची काय कारण तुझं योग्य तपन जाण, तू का करीश अनुष्ठान याचे कार्य काही नाही. अरे तू कोण आहे, कुणाची आहे आणि हे काय की या वनामध्ये तप करण्याचं काय कारण आहे. तप करणं हे तुझं काम आहे का. सुंदर असणारे तुझं त्या ठिकाणी रूप आहे. तपश्चर्या ऋषी मंडळीने करायची असती. पण तप करायला लागली तर कशामुळे करायला लागली. काय मनामध्ये काम नाही, इच्छा आहे सांग. कासया कारणे सुंदरी तो एकली मैया वनांतरी, तुझा व्रतरया निजे नाम झाली आहे की नाही ते सांगे. आणि कशामुळे तू तपश्चर्या करायला लागली. ह्या असणाऱ्या वनामध्ये दुर्गम वनामध्ये या हिमालय प्रदेशामध्ये हिंडायला लागली. आणि तुझा नवरा हे असणाऱ्या जगामध्ये आहे का नाही, किंवा त्या ठिकाणी तू लग्न झालंय का नाही, काय असणारी तुझी स्थिती गती आहे सांग. तुझे रूप यवन जो भोगितो भाग्याचं धन, त्याच्या पुण्य मर्यादा जाण केली वचे राजबळे. आणि त्या असणाऱ्या मुलीला रावण बोलू लागला, तुझं असणारं यवन रूप सगळं असणारं सुंदर आहे, सुकुमार आहे आणि तू ज्याची पत्नी होशील त्याचं अद्भुत भाग्य आहे. त्याच्या भाग्याचं वर्णन करता येत नाही. पुण्याची गणना, त्याच्या पुण्याची मर्यादा कोण करणार आहे. ज्याला तू स्त्री म्हणून भेटशील असं रावण बोलू लागला. कोणी रावणाचे वचन मग ते वेदवती आदरे करून, रावणाचे अतिथे जाण करून कथन सांगत असे. आणि रावणाचं बोलणं ऐकल्यानंतर ती वेदवती नावाची स्त्री रावणाचा आदर केला. त्याच्या बोलण्याचा मान सन्मान राखला. रावणाचा आतिथ्य केला आणि मधुर वाणीला मुलगी काय बोलते ऐका. देव गुरु दया ते म्हणती तयाच सुत कुशध्वज नृपती,
बुद्धिवंत दुसरा बृहस्पती तपे तेजे आगळा. आणि त्या वेदवतीनं सांगायला सुरुवात केली देवांचा जो गुरु आहे बृहस्पती आणि त्या बृहस्पतीचा मुलगा कुशध्वज आहे त्याची असणारी बुद्धी जर पाहिली गेली तर दुसरा बृहस्पतीच असावा अशा प्रकारे असणारा बुद्धिवंत तपान आगळा विशिष्ट असणारा तो कुशध्वज होता. वेदाभ्यास शास्त्र व्याख्यान आणि अग्निहोत्र पंचमहायज्ञ देवतार्चन पितृतर्पण भगत भजन सर्वभूती. आणि तो असणारा कुशध्वज वेदाच्या अभ्यासामध्ये प्रवीण होता, शास्त्र व्याख्यानामध्ये प्रवीण होता, घरामध्ये त्या ठिकाणी देवकार्य होत होतं, अग्निपंच असणारे महायज्ञ होत होते, देवांची पूजा होत होती, पितृतर्पण होत होतं, भगवंताचं भजन होत होतं, भक्ती होत होती, अशी धार्मिक माझे वडील होते. कुशध्वज वेदव्यास करीतो माझा पिता निर्धारी मी वाढले तयाचे घरी नाव वेदवती प्रसिद्ध. कुशध्वज असणारा वेदाचा अभ्यास करत होते ते माझे वडील आहेत आणि कुशध्वजाची मी मुलगी आहे. त्यांच्या घरामध्ये माझा समाज झालेला आहे, मी त्यांच्या घरामध्ये वाढलेले आहे, माझं नाव वेदवती आहे असं ती वेदवती रावणाला बोलते. माझा दे कोणी मन बर पिता वीर विचारणी तत्पर तय आले क्षय विदार आणि दैत्य राक्षस. आणि मग आता मी हळूहळू लहानाची मोठी झाले त्या कुशध्वजाच्या घरी वाढल्यानंतर ना माझ्या वडिलांना चिंता लागली माझ्या लग्नाची आणि लग्नाची चिंता लागल्यानंतर ना लग्नाचा विचार केल्याबरोबर माझ्या बरोबर लग्न करण्यासाठी देव दानव गण गंधर्व यक्ष किन्नर सुर असुर मानव सगळे आले म्हणतात. आले सिद्ध ऋषी ईश्वर आले पृथ्वीचे नृपवर आले पाताळीचे विकार गंधर्व किन्नर येथे झाले. आणि माझं एवढं सुंदर रूप पाहून माझ्या लग्नाचा विचार माझ्या वडिलांनी केल्याबरोबर सगळे असणारे सिद्ध साधक तपस्वी जपी तपी ऋषी मंडळी आले, पृथ्वीचे जेवढे पृथ्वी तलावरती राजे ते सगळे राजे आले, पाताळामधले सर्प आले, पन्नग आले, अनेक विविध देशांमधले सगळे राजे लग्नासाठी आले होते. सहबादाटली राज भवनी माझा पिता पाये न्याळुनी कोणी वरण बैसे मनी विष्णू वाचुनी तयाचे. घनघोर अशा प्रकारची सभा दाटली, माझे असणाऱ्या लग्नाचं नियोजन केलं, सगळे अनेक राजे लग्नासाठी आलेले होते. पण माझ्या वडिलांच्या डोक्यामध्ये एकच विचार होता की मी माझं लग्न विष्णू बरोबर करायचं, दुसरा कोणालाही मी द्यायची नाही. विष्णू सारखा किंवा तिथं कोणी आलेच नाही भगवान परमात्मा आणि विष्णू नसल्यामुळं त्यालाच द्यायचं माझ्या वडिलांच्या डोक्यामध्ये होतं. म्हणून पुन्हा काय झालं समस्त अभिप्राय कळला म्हणती कोण नेदी हे बाळा आता वधू या भूपाळा कन्या तत्काळ घेऊन जाऊ. आणि सगळ्यांना कळलं त्या कुशध्वजाच्या मनामध्ये काय होतं. त्याच्या मनामध्ये होतं आपली मुलगी वेदवती भगवान विष्णूला द्यायची. मग बाकीच्या राजाला कशाला बोलवलंय, त्यांनी विचार केला ह्याचा प्लॅनिंग वेगळा आहे, मग आपल्याला कशाला बोलवलंय. हे तर म्हणले आता आपल्याला जर मुलगी भेटली नाही आणि आपल्याला देणार बी नाही मग या राजालाच मारून टाकू ह्या मुलीच्या बापाला आणि त्या मुलीला पळवून घेऊन जाऊ असा विचार राजे लोक करतात. एकमेक संवादले संग्रामाते प्रवर्तले युद्ध कैदा परस्पर मेले सांगू काय राजेंद्र. काय सांगायचं भगवंता. त्यावेळेस त्या राजा लोकांनी त्या अनेक कुशध्वजाच्या सैन्याबरोबर युद्ध केलं, युद्ध करण्यासाठी सुरुवात केली. आपापसामध्ये त्या ठिकाणी युद्ध केले, तुला मिळेल मला मिळेल म्हणून आपापल्या राजामध्येच युद्ध केले. अनेक सैन्य तिथं असणाऱ्या त्या लग्नाच्या ठिकाणी मेलं गेलं असं अगस्त्य ऋषी सांगतात. शंभुरामे दैत्य काय केले माझे पित्या निद्रित देखिले रात्री यमुनी चंडाळे राये ते बक्षिले ते काळी. आणि शंभू नावाचा राक्षस होता, त्या राक्षसानं काय केलं माहिती का. म्हणले महाराज माझा असणारा वडील कुशध्वज त्या कुशध्वजाला निद्रिस्त पाहिलं, झोपलेलं पाहिलं आणि झोपीमध्येच त्याला मारून टाकलं आणि रात्री अचानक येऊन अटॅक केला, घाला घातला, त्यानं मारून टाकलं आणि माझ्या वडिलांचं जे काही मांसभक्षण आहे त्या असणाऱ्या राक्षसांनी केलं असं वेदवती रावणाला सांगते. नीतानी मला ऐकून माझे मातेने केले सहगमन मी उत्कंठा पित्याची जाणून विष्णू चिंतन करीत असे. त्या संग्रामामध्ये माझ्या वडिलांना त्या राक्षसांनी मारल्यानंतर माझ्या आईने सहगमन केलं. वडिलांच्या असणाऱ्या त्या प्रेताबरोबर सती गेली. मग आता मी अनाथ झाले, आई वडीलचा हात माझ्या डोक्यावरनं गेला. मग माझ्या वडिलांच्या मनामध्ये जे होतं
की मी विष्णूलाच अर्पण करावी, म्हणून त्या विष्णूचं भजन तप करत मी या वनामध्ये बसले. याच्या मनी होते जे कन्या द्यावी विष्णूचे, हे जाणून मी येते अनुष्ठान करीतसे. माझ्या वडिलांच्या मनामध्ये होते की माझं लग्न भगवान श्री विष्णू बरोबरच लागावं. दुसरा तिसरा वर माझ्या वडिलांना पसंत नव्हता, मान्यच नव्हता. आणि त्याच वडिलांची शेवटची राहिलेली इच्छा पूर्ण करण्यासाठी मी भगवान श्री विष्णूचं चिंतन करत, त्यांच्या प्राप्तीसाठी अनुष्ठान करत या वनामध्ये बसले. ही तुके सायच विष्णू प्रित्यार्थी मी करीतशी आदिती, हा देश विष्णू भाग निश्चिती त्याचे त्यास समर्पण. आणि एवढं सगळं सायाजी करते, तपश्चर्या करते, फक्त भगवान श्री विष्णूच्या प्राप्तीसाठी करते, दुसरं काही सुद्धा नाही. ही जी काही ध्येय आहे ध्येय आजपर्यंतचा, बरवे झालो आजीवरी, नाही पडिलो मृत्यूचे हारी, वाचून आलो इथवरी, उरले ते हरी तुम्हा समर्पण. म्हणून आजपर्यंत जगत इथपर्यंत आलो. आता जे काही उरलेलं आयुष्य आहे ती सगळं भगवंताला अर्पण आहे, आणि त्याच्यासाठीच त्यांच्या प्राप्तीसाठीच मी तपश्चर्या करते, असं वेदवती बोलतात. जनक प्रतिज्ञा जाणून मी करीतसे अनुष्ठान, काय वाचा मने करुण श्रीराम रमण पावया. आणि जनकाची माझ्या वडिलांची प्रतिज्ञा होती की मी असणारे माझं लग्न विष्णू बरोबरच व्हावं, त्याच्यासाठी मी भगवंताची तपश्चर्या अनुष्ठान करते. काय वाचा आणि मनानं, शरीरानं, अंतकरणानं आणि मनापासून असणाऱ्या भगवंताची तपश्चर्या करते. जे काही लक्ष्मीचा पती आहे त्या पती बरोबर तोच असणारा पती म्हणून मिळावा याच्यासाठी तपश्चर्या करते, असं वेदवती सांगतात. व्रत नेम उपवासी वरी विचारते मे आईची, पितयाची उत्कंठा पावावयासी, हे पूर्ण कुठेशी राहिले. भगवंताच्या प्राप्तीसाठी व्रत करते, नियम करते, उपवास करते, अनेक सायास करते, नाना प्रयत्न करते, म्हणून या वनामध्ये मी एकटी हिंडते. आणि माझ्या वडिलांची जी इच्छा राहिली आहे ती असणारी इच्छा परिपूर्ण करण्यासाठी इथं पर्णकोटी करून मी हिमालय प्रदेशामध्ये राहिले, असं वेदवती रावणाला सांगते. हे माझे कथन तुझ प्रती केले निवेदन, आगापलस त्या माझा शीघ्र गमन, येथून या तू करी. आणि हे बघ, आता तू विचारलं होतं कोण आहे, कोणाची आहे, कुठून आहे, कसं असणार आहे या वनामध्ये, एकाएकी आली, त्याचं सगळं कथन तुला सांगितलं. आता तू तुझ्या आल्या मार्गाने तुला जिथं जायचं तिकडे तुम्ही जावा, असं रावणाला ती वेदवती बोलते. रावण मले कन्येची म्या जाणितले तुझे स्वधर्माची, ऐकली तू वनवासी राहावयाची योग्य नव्हे. रावणानं त्या मुलीला सांगितलं तुझ्या असणाऱ्या मनामध्ये तुझी इच्छा काय सगळं ओळखलंय, पण कसं आहे तुला एकटीला ह्या वनामध्ये ठेवून मला जाऊ वाटाना गेले. एवढ्या असणाऱ्या भयंकर प्रदेशामध्ये तुला एकटीला राहणं हे जागा योग्य नाही, असं रावण बोलू लागला. जया कारणे करशी तप तो विष्णू अति अल्प, तया नाही नावरूप सत्य संकल्प हा माझा. रावणाने सांगू लागला ज्याच्यासाठी तू तपश्चर्या करते तू विष्णू काय आहे, माझ्या पुढे असणारा माझ्या प्रतापा पुढे अल्प आहे, कमी आहे, त्याला नावही नाही, त्याला रूपही नाही, आणि असणारा तू त्याच्या प्राप्तीसाठी तपस करते, असं रावण सांगू लागला. विष्णू काय बापुडे दिन तया गाठी नाही धन, आणि असे पराधीन सत्य जाण सुंदरी. अरे तू ज्या विष्णूसाठी तपश्चर्या करते त्या विष्णूपाशी काय आहे, त्याच्यापाशी काही सुद्धा नाहीये, धन संपत्ती त्याच्या अधीन नाहीये, तो पराधीन आहे. दुसऱ्याच्या असणाऱ्या सांगण्यावरनं तू वागतो, त्याचं स्वतःच असं काही सुद्धा नाहीये, असं बोलू लागला. बघे अवधारी मी जाणतो तुझ्या तपाची तोरी, तुझ सारखी आणि करणारी नाही दुसरी कनक प्रभे. अहो ऐक म्हणली सुंदरी, मी तुझ्या असणाऱ्या तपाची ताकद, तपाचं सामर्थ्य जाणतो, ओळखतो. तुझ्यासारखे असणारं सोन्याचं अंग आहे तुझं, आणि तुझ्यासारखी तेजस्वी सुंदर तारुण्यता आणि असणारी एवढी सुंदर स्त्री जगामध्ये नाहीच, असं रावण बोलू लागला. आता तू जड करी वेगी आरुडे विमानावरी, कंदर्प मज पाडितो बारी तुझे रूप देखोनी. आता काय कर तू, जाऊ दे म्हणली त्या विष्णूचं ध्यान वगैरे वगैरे सगळं सोडून दे, माझ्या विमानामध्ये बस.
आपण लंकेला जाऊ, लग्न करू आणि आनंदाने तिकडे असणाऱ्या लंकेमध्ये राहू. तुझं असणारं रूप यवन पाहून मला असणाऱ्या कामाची पीडा होते असं रावण बोलू लागला. तुझी या रूपाची पदवी ते जे लोपला चंद्र माधवी आणि का उपमा तुझ द्यावी व्रतवानी श्रम होय. अरे तुझं असणारं रूप एवढं सुंदर आहे, एवढं सुंदर आहे. तुझ्या असणाऱ्या रूपापुढं चंद्र सुद्धा लपून, सूर्य चंद्र सुद्धा खद्योतय तुझ्या असणाऱ्या स्वरूपापुढं. आणि काय तुझं वर्णन करावं. वै खरी जी काय आहे वाणी आहे ती शब्द सुद्धा कमी पडते. एवढं तुझं अवर्णनीय रूप आहे असं रावण सांगू लागला. तुझे अंगी तरुण पण तुझ तप योगे जाण जयाची इंद्रिय विकळ वार्धक्य पण ती अनुष्ठान करावे. ऐक म्हणले सुंदरी मुली, तुझ्यासाठी तप करणं योग्य नाही. ही तप करणं तुझं कामच नाही. तुझ्यासाठी अयोग्य, चुकीचं आहे. तप कुणी करावं? ज्याला असणारं चालता येत नाही, बोलता येत नाही, तोंडामध्ये दात राहिलेले नाहीत, हात त्या ठिकाणी असणारं पाय मोडलेलं आहे, चालता येत नाही, असं जे काय अविकळ इंद्रिय झालेले, ज्याला घरामध्ये कोणी सुद्धा मान सन्मान देत नाही, अशा असणारी जी काही वृद्ध म्हातारी झालेली आहे ती, अशा लोकांनी तप करायचं असतं. हे तुझं तप करण्याचं वय नाही असं रावण बोलू लागला. मी लंकेचा आहे राजा तू माझी वय भाजा विविध भोग भोगी माझा सुख संतोष पाहू दोघे. अरे माझ्याकडे बघ जरा, मी लंकेचा राजा आहे आणि तू माझी पत्नी हो. आपण दोघं लंकेमध्ये जाऊ, सगळे असणारे भोग त्या ठिकाणी उपभोग घेऊ आणि माझ्या बरोबर आल्यानंतर ना तुला अफाट अशा प्रकारचं सुख मिळेल असं रावण सांगू लागला. तू अत्यंत सुकुमार अंगी कुपती चंद्र कर तू नयना सत्वर विमानावर आरुढे. तू अतिशय सुंदर आहे, सुकुमार आहे, एवढे असणारं कोमल शरीर आहे तुझं. चंद्राची किरण सुद्धा तुझ्या शरीरामध्ये शिरतील तेवढं असणारं कोमल तुझं शरीर आहे. म्हणून असणाऱ्या माझ्या विमानामध्ये बस आणि माझ्या बरोबर लंकेला चल असं रावण बोलू लागला. आधीच तू राज बाळ त्यावरी सुकुमार वेलाळ तुझी आता पाचा हा काळ नवे प्रबळ यवन तुझे. आधीच तू राजाची लेकरू आहे, राजघराण्यामध्ये वाढलेली आहे, त्याच्यामध्ये तू सुंदर आहे, सुकुमार आहे. तप करणं हे तुझं आता तप करण्याचं वय नाही, तप तुझ्या योग्यतेचं नाही, त्यामुळं माझ्या बरोबर चल, सर्व ऐश्वर्य भोगशील असं रावण बोलू लागला. या त्रैलोक्या माझारी रूप येवल कटाक्षा करी पाहता नाही दुसरी म्या फुले नयनी देखील. ऐक सुंदरी, ऐक म्हणले मी त्रिभुवनामध्ये हिंडलोय, स्वर्ग मृत्यू पाताच्या ठिकाणी मी असणारी चक्कर मारून आलेलो आहे, सगळं फिरून बघितलंय डोळ्यानं. पण तू आता जेवढी सुंदर आहे तेवढे तुझ्यासारखी सुंदर जगतामध्ये त्रैलोक्यामध्ये कुठं सुद्धा दिसलेली नाही, एवढी सुंदर तुझं रूप आहे रावण बोलू लागला. तुझ्या रूपाचे लावणे त्या पुढे विष्णुबा पुढे दिन तू करी व माझे वरण समपाड झालं तुझं मज. अरे तुझं रूप लावण्य एवढं सुंदर आहे आणि तू ज्याच्या बरोबर लग्न करायचं म्हणते तू विष्णू बापूड आहे. तुझ्या एवढी सुंदर मुलगी विष्णूला मिळावी एवढं असणारं विष्णूकडे समपणा नाही. माझ्याकडे बघ, त्रैलोक्याचा दरार आहे, लंकेचा राजा आहे आणि मी तुझ्या योग्यतेचा आहे असं रावण बोलू लागला. मी तव ब्रह्मयाचा ना तू पहिलंच ती मुनीचा सुतू आणि लंकेचा ना तू विचिर तू शिवाचे. ऐक म्हणले माझा कुळ गोत्र सगळं असणारा माझा बायोडाटा सांगतो. मी कोण आहे? ब्रह्मयाचा नातू आहे, ब्रह्मदेवाच्या ब्रह्मकुळामधला मी आहे, पौलस्ती ऋषीचा मुलगा आहे आणि लंकेचा राजा आहे आणि महादेवाचा सेवक आहे. महादेव असणारे माझे देव आहेत असं रावण आपली माहिती न विचारता सांगू लागला. कोणी रावणाचे वचना वेदवती बोले जने वचना बोलता तुझं वै दशरना नुरे झालं शीघ्र काळे. रावणाचं बोलणं ऐकलं, वेदवतीला राग आला त्याच्या बोलण्याचा, कारण त्यानं त्याच्या पुरुषार्थाचं वर्णन करून सांगितलं होतं. म्हणून त्यावेळेस वेदवतीने सांगितलं, हे बघ रावणा, मला तुझ्या बरोबर लग्न करायचं नाही, माझ्या असणाऱ्या डोक्यामध्ये आमचं वेगळं नियोजन आहे, तू आलेल्या रस्त्यानं निघून जा असं वेदवती बोलू लागली. ऐशे बदली वेदवती ऐकोनी रावणा क्रोध चिती वेणी धरुणी ते सती बळ्या सुडिता झाला. आणि रावणानं बोलल्याप्रमाणे वेदवतीनं मान्य केलं नाही, निघून जा म्हणल्यामुळे रावणाला राग आला.
भयंकर राग आला. आपण लंकेचा राजा आहे, त्रैलोक्यावर तर मुलगी मला निघून जा म्हणते, म्हणून राग आला. भयंकर डोळं लाल केलं, तिच्या केसाला धरलं. काय करतो? ऐशे करुणी लंकापती करी धरिला वेदवती बलात्कारे पुष्पका प्रति वाता झाला ते समयी. आणि बळजबरीनं रावणानं त्या वेदवतीच्या केसाला धरलं, तिच्या हाताला धरलं, ओढलं आणि आपल्या विमानामध्ये बसवलं. विमानामध्ये घेऊन तिला लंकेला निघाला. रावणे आती धरिता जाण वेदवती क्रोधायमान नेत्रे होऊन निघता होता क्षण काय वचन बोलिली. आणि ते असणारी वेदवती राजा रावणाकडे बघितलं. रावणानं ज्या वेळेस हाताला तिच्या धरलं त्यावेळेस तिला भयंकर राग आलेला आहे. डोळ्यामधून आग बाहेर निघू लागली. एवढा असणारा नेत्रामधून क्रोधाग्नी बाहेर पडू लागला. आणि रावणाला काय बोलते ऐका. शब्द करू पाये धन रागे रावणाकडे पाहून बोलती झाली कोपयमान सावधान अवधारा. आणि शब्दानच घात करल अशा प्रकारचं दुर्धर वाक्य ते वेदवती रावणाला बोलू लागली. रावणाकडे रागानं बघितलं आणि अतिशय रागानं रावणाला वर्माला खोचलं. अशा प्रकारचं वेदवती काय बोलते ऐका. अरे नष्टा चांडळा त्वा बोले लावला ब्रह्म कुळा माझा धरिले त्वा बरळा मरण कुळा आणि ऐक रावणा, दुष्टा नष्टा चांडाळा, अरे तू तुझ्या कुळाला डाग लावलेला आहे. ब्रह्म कुळामध्ये जन्माला म्हणून सांगितलं, ब्रह्मदेवाच्या कुळातला आहे म्हणून आता सांगितलं. आणि ब्रह्मदेवाच्या कुळामध्ये जन्मून असला असणारा अकृत्य करायला लागला, तुम्हाला बळजबरीने धरलेला आहे असं वेदवती बोलतात. मी तप करीत होते तू आपाप दृष्टी पाहिले माते माझे निशापे वंशाते नाश होईल रावणा. रावणा, मी माझं तप करत होते, तू मध्ये आला आणि मला पाप दृष्टीनं पाहिलं. मला पाहिल्यानंतर ना तुझ्या मनामध्ये पाप निर्माण झालं, म्हणून मी शाप देते तुला, तुझ्या सगळ्या वंशाचा नाश होईल असं वेदवती बोलू लागले. देवरी मी तप करीत होते तू अविघ्न केले माते तरी मी भस्म करीते तप सामर्थ्ये परी पुढे जन्म घेईन मी. ऐक रावणा, ऐक, याच वनामध्ये मी तपश्चर्या करत होते भगवंताच्या प्राप्तीसाठी. तू इथं आला, माझ्या बरोबर बळजबरी केली, मला विमानामध्ये घातलं. मी माझं शरीर संपवणार आहे, मी माझं असणारं शरीर अग्नीला समर्पण करणार, पण तुझा वध करण्यासाठी पुन्हा परत मी जन्म घेईन असं वेदवती बोलतात. आता मी अग्नी भीतरी उडी घालीते निर्धारी आपुलेली सामर्थ्य करी राक्षस मोरी करीन. ऐक ऐक रावणा, मी आता अग्नीमध्ये प्रवेश करील, अग्नीमध्ये उडी टाकून मी माझा जीव देईन, पण पुन्हा परत जन्म घेतल्यानंतर ना पुन्हा स्वसामर्थ्यानं तुझ्या सगळ्या राक्षस वंशाचा नाश करील असं वेदवती बोलते. या लागी रे रावणा तुझ्या वदा लागी जाना अवतरेन मी पुन्हा राक्षस गणा साधावया. याच्यासाठी रावणा ऐक म्हणले, मी पुन्हा त्या ठिकाणी जन्म घेणार आहे आणि तुझा वध करण्यासाठी, तुला मारण्यासाठी मी पुन्हा जन्माला येईन आणि तुझा कुळाचा नाश करील असं वेदवती बोलते. तू जवळजवळया जड करी मी काव्य तू तपाची तोरी पुढे जन्मोनी तुझी बोरी जाण निर्धारी करीन. रावणा, तुला आता जाळून मारला असतं, पण जाळून मारण्यासाठी तप वेचावं लागतं. आजपर्यंत केलेलं तपाचं पुण्य लागतं. मग तुझ्यासारख्या राक्षसाला मारण्यासाठी मी माझं तप संपत्ती कशाला वाया घालू. पुढचा जन्म घेईल आणि पुढच्या जन्म तुझा मारण्यासाठीच घेईल आणि पुढच्या जन्मामध्ये तुझा वध कुळासहित करील असं वेदवती बोलते. मी आयोनिजा कुमारी त्वा मद पाप दृष्टी करी धरले त्याचे फळ पुढारी जाणवेल लंकेशा. ऐक रावणा, मी आयोनिजा आहे, मी कुणाच्याही पोटाला जन्म न घेणारी असणारी मुलगी आहे. तू मला पाप दृष्टीनं पाहिलेलं आहे, माझ्या विषयीची अभिलाषा तू मनामध्ये निर्माण केलेली आहे, त्याचं फळ तुला पुन्हा भेटेल असं वेदवती बोलतात. पुढे गर्विकाचे घरी अवतरीन झालं निर्धारी तो कोण मनसी झालं तरी मी तिला पुरीचा द्रुपवर. ऐक रावणा, पुढच्या जन्मामध्ये मी धार्मिक राजाच्या घरी जन्म घेणार आहे. अतिशय पुण्य पावन ज्याचं कुळ आहे असा असणारा विदेहावरती राहणारा आणून असणारा तो जनक राजा आणि त्या जनक राजाच्या घरी तो मिथिलेचा राजा आहे, त्याच्या असणाऱ्या घरी मी जन्म घेईल असं वेदवती बोलते. जो राज्य करून विधेयी जो ज्ञानाचा
सागर पायी जो प्रतिभाळी ब्राह्मण गाई तयाच्या ग्राही अवतारेना आणि जो राज्य करून विदेह अवस्थेवरती राहतो, जो ज्ञानाचा सागर आहे, शुक मुनीला ज्ञानाच्या मार्फत मार्ग दाखवला, ज्याच्या द्वारपाळाने 7 दिवस दरवाजामध्ये उभा केला होता, असा असणारा जनक राजा आहे. ज्ञानाचा समुद्र आहे, जो गाई ब्राह्मणाचा सांभाळ करतो, प्रतिपाळ करतो. त्या धार्मिक जनक राजाच्या घरी मी पुन्हा जन्म घेईल आणि तुझ्या वंशाचा नाश करेल. आयशे बोलून वेदवती प्रवेशली जात वेदा प्रती स्वर्गी देव विमान पंक्ती पुष्प वर्षावती केला. अशा प्रकारे वेदवतीने सांगितलं. राजा रावणाला शापोक्ती बोलली आणि अग्नीमध्ये प्रवेश केला. स्वर्गातल्या सगळ्या असणाऱ्या देव लोकांनी वेदवरती फुलांचा वर्षाव केला. हे वेदवती कुमारी विदेही जनकाचे घरी पुढती जन्मली सुंदरी जनकी नाम जियेचे. आणि ऐका भगवंता श्रीरामचंद्रा तीच वेदवती पुढे असणाऱ्या तिने अग्नीमध्ये प्रवेश केल्यानंतर विदेह राजा जनक त्या जनकाच्या घरी जन्माला आली आणि तीच असणारी तुमची पत्नी आता जी सीता आहे, तीच सीता म्हणजे ही वेदवती होती, असं अगस्ती महाराज सांगतात. ते तुझी भार्या श्री रघुपती श्रीराम तुझा निश्चिती ते जनका घरी वाढली सती जानकी आईचे नाम जिचे. भगवंता ते वेदवती मागच्या जन्मामध्ये आता तुमची पत्नी आहे, ती सीता आहे आणि तुमची असणारी पत्नी ती जनक राजाच्या घरी वाढलेली आहे, म्हणून तिला जानकी असं म्हणतात. अगस्ती महाराज सांगतात. ऐकून जानकीचे कथन श्रीरामे आश्चर्य पाहून म्हणे आपली प्रिया धन्य धन्य कष्ट दारुण देखिले. आणि जानकीच्या अगोदरच्या जन्माचं कथन ऐकल्यानंतर रामचंद्राला आश्चर्य वाटलं. आपली असणारी बायको अतिशय धन्य आहे, किती कष्ट तिला असणाऱ्या जीवनामध्ये सहन करावे लागलं. अद्भुत अशा प्रकारचं तपश्चर्या केलेली आहे, अद्भुत त्रास तिला झालेला आहे, असं भगवंत बोलतात. अगस्ती म्हणे श्रीराम तुझी केवळ विष्णू सर्वोत्तमा पूर्व क्रोधे राक्षस दमा वैरवावे मारिले. अगस्ती सांगू लागले, भगवंत तुम्हीच असणारे सर्व कार्यकर्ते आहात. भगवान श्री विष्णू तुम्ही असणाऱ्या त्या जे काही राक्षस मारत होता त्यावेळेस काही राक्षस पाताळामध्ये पळून गेलेले होतं, तीच वैर मनामध्ये धरलं आणि श्रीराम या नावाने अवतरित होऊन बाकीचे असणारे तीच वैर मनामध्ये आठवून राक्षसांना मारलं. पुढे ते वेदवती कुमारी दुसरा जन्म धरिला निर्धारी सापडेल सीता भीतरी सीता नाम म्हणतील. आणि हीच वेदवती कुमारी भगवंता पुढच्या असणाऱ्या जन्मामध्ये पुढचा जन्म धारण करेल आणि शेतामध्ये एका पेटीमध्ये ती सापडेल, शेतामध्ये सापडेल म्हणून तिला सीता असं म्हणतात. कृतयुगीचे कुश ध्वज उदरी ते वेदवती प्रसिद्ध थोरी पुढे तेची नेत्रयुग भीतरी शेतामध्ये सापडेल. कृतयुगामध्ये कुशध्वज राजाच्या असणाऱ्या उदराला पोटाला जन्मलेली ती मुलगी वेदवती आहे आणि त्रेता युगामध्ये तीच मुलगी शेतामध्ये सापडेल म्हणून तिला सीता म्हणतात, असं रामचंद्राला अगस्ती महाराज सांगतात. तुके जाल जनक पुरी विदेही जनकीचे घरी नाम पावली जानकी सुंदरी ते तुझी नारी श्रीरामा. ऐका रामचंद्रा ती तुमची पत्नी आहे. इतके आजपर्यंत एवढा असणारा तिचा इतिहास सांगितला, एवढं सगळं घडलं आणि त्याच्यानंतर तीच वेदवती जनकाच्या असणाऱ्या नगरामध्ये, जनकाच्या असणाऱ्या परिसरामध्ये, प्रदेशामध्ये एका शेतामध्ये सापडली. विदेह असणाऱ्या राजाच्या घरी जन्मली म्हणून तिला जानकी म्हणतात आणि तीच जानकी आज तुमची पत्नी आहे, असं अगस्ती महाराज सांगतात. त्रेतायुग वेदेहा घरी जन्मे जन्मोनी सुंदरी राक्षसा मारिल पूर्व वैर करी जान निर्धारी श्रीरामा. रामचंद्र ऐका, त्रेता युगामध्ये हीच असणारी वेदवती, आता जो वेदवतीचा अपमान रावणाने केलेला आहे तीच वैर मनामध्ये आठवून तीच वेदवती जनक राजाच्या घरी जन्म घेईल, आजन्मा जन्मेल. कुठल्याही असणाऱ्या गर्भाला न आतळता, गर्भाला प्रवेश न करता आयोनिजी असणारी सीता जन्मेल आणि पूर्व वैर मनामध्ये ठेवून राक्षसांचा वध करील. हे जानकीची उत्पत्ती बोलिला वाल्मिक महामती हेची कथा लिखे ग्रंथी
विपरीतार्थ पयासे. ही जानकीची कथा आहे, सीतेची कथा आहे. वाल्मिक ऋषींनी त्यांच्या असणाऱ्या वाल्मिक रामायणामध्ये वाल्मिक ऋषींनी सांगितलेलं आहे. पण कसं आहे, ग्रंथ असंख्य आने आन तेही आने आन निरूपण माझे असे भावार्थ रामायण सावधान अवधारा ना. तुम्हाला सुंदरकांडाच्या 9व्या अध्यायामध्ये सांगतात असंख्य ग्रंथ जगामध्ये आहेत आणि तिथं असंख्य वेगवेगळं चरित्र रामचंद्राचं आहे. पण माझं भावार्थ रामायण आहे, लक्ष देऊ नाही का? जयाने जैसे देखिले तयाने त्याची निरूपिले आपण अवधारीचे भाव बळे कल्प पावे गळे व्हावया. अहो अनेक ग्रंथ आहेत तिथं भगवंताचं अनेक वेगवेगळं चरित्र आहे. ज्यानं जसं बघितलं, ज्यानं जसं ऐकलं त्यानं तसं लिहिलेलं आहे, सांगितलेलं आहे. पण तुम्ही सगळं असणार ही कथा भक्तिभावाप्रमाणे ऐका आणि कल्मश दोषाचं वेगळं हे असणाऱ्या पुण्य पावन कथेनं व्हायला ग्रंथकर्ते सांगतात. एका जनार्दना शरण म्हणता गेले एका पण एका आणि जनार्दन नामे बिन स्वरूप गावबा काका आपल्या जनार्दन स्वामींना एकनाथ महाराजांना शरण जाऊन सांगतात एकनाथ महाराज आणि जनार्दन नाव दोन आहेत पण दोघं असणार, दोघांचं स्वरूप एकच आहे. जनार्दन तोची एक एक होची होय व्यापक व्यापक तुझे पाहता एक एकाहून देख दुसरे नाही. जो जनार्दन आहे तोच एकनाथ आहे. जनार्दन आणि एकनाथ दोन्ही नाव जरी वेगवेगळे असले तरी व्यापकत्वानं दोन्ही एकच आहेत असं ग्रंथकर्ते सांगतात. या लागी एकानी जनार्दन मुळीच पाहता भिन्न जाण मरून या नावे आनंद शरण संत सज्ञान पैवती. आणि म्हणून एक आणि एकनाथ महाराज आणि जनार्दन हे असणारी मुळी जर पाहिलं गेलं तर अभिन्न आहे. ह्यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा भेद नाही. म्हणून एकनाथ महाराजांना आणि जनार्दन स्वामींना अनन्य भावाने शरण जाऊन त्या ठिकाणी असणाऱ्या कथेचं या असणाऱ्या अध्यायामध्ये कथानक सांगितलं. श्रोते माई बापांनी लक्षपूर्वक ऐका. स्वाती श्री भावार्थ रामायणे उत्तरकांडे गारठी काय वेदवत्या व्याख्यान नाम सप्तदशोध्याय. श्रीकृष्णार्पणमस्तु. शुभम भवन्तु. पुंडरीकाक्षाय.